हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी निशा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मैत्रिणींनो, मी हल्ली बरेच दिवस झाले कोणत्याही रेसिपीचा व्हिडिओ बनवला नाही आहे। जवळजवळ 3-4 आठवडे होऊन गेले, कारण की घरामध्ये खूप धावपळ होती। सासूबाईंच्या आजारपणामुळे कोणतीही रेसिपी मला करता आली नाही आणि त्याच्यानंतर गणपतीला गावी गेली। गणपतीमध्ये गावी खूप धावपळ झाली, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सर्वांना सॉरी बोलते, कारण कोणताही व्हिडिओ मला टाकायला भेटला नाही रेसिपीचा। आणि 2-3 शॉर्ट टाकलेले गणपतीमध्ये, ते तुम्ही सगळ्यांनी आवडीने बघितले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर मैत्रिणींनो, मी आज बनवत आहे गावावरून मी काकडी आणलेली, ही बघा, ही आहे काकडी गावावरून आणलेली, हे बघा। आणि हा आहे केशरी रवा। सध्या ह्या सीझनमध्ये आमच्या गावी भरपूर प्रमाणात हा टोपातला मालवणी पद्धतीमध्ये तवशाचा धोंडा असं त्याला बोलतात, आणि हा पदार्थ ह्या वेळेस आम्ही करतोच सगळीजण। तर मला तिथे गावी करता नाही आला, वेळच भेटायचा नाही, त्यामुळे मी इथे घेऊन आली। तर तुम्हाला जर करायचं असेल तर इथे हा रवा, केशरी रवा आहे, तो भेटत नाही। जर आपण जो शिऱ्यासाठी रवा बनवतो तो घ्यावा लागेल, आणि केशरी रवा भेटतो पण खूप जाड असतो, मग तो चांगला नाही लागत इथे शिजल्यानंतर आणि मोठा होतो। म्हणून काय करायचं, आपण इथे हा भेटत नाही, म्हणून आपण जो शिऱ्यासाठी रवा घेतो ना, वापरतो तो घ्यायचा। तर मी आता हे बघा, हा आहे अर्धा किलो आहे। अर्धा किलोसाठी ह्या 2 काकड्या आहेत, हे कापून घ्यायची, सालं काढून घ्यायची आहेत वरची। आणि ही चणा डाळ, अर्धी वाटी चणा डाळ लागेल अर्धा किलोसाठी, अर्धी वाटी शेंगदाणे लागतील, 1 मोठा चमचा हळद लागेल, पाव किलो एवढा गूळ लागेल। ही गावावरूनच आणलेली हळदीची पानं आहेत, थोडंसं सुकं खोबरं लागेल बारीक कातळ्या करून, 7-8 वेलच्या लागतील, आणि 1 मोठा चमचा जिरं लागेल। आणि जर बाकीमध्ये काय लागलं थोडंसं तर मी तुम्हाला सांगेन, कारण की आता मी विसरली आहे, मी सांगते तुम्हाला। पण हे सगळं डाळ आहे ती थोडी गरम करून घ्यायची। शेंगदाणे चांगले खरपूस भाजायचे। तर शेंगदाणे भाजून मी त्याची डाळ करून घेतली आहे, आणि ही डाळ आहे ती पण गरम करून, हे बघा, मी भिजत ठेवले आहे। 1-1.5 तास भिजवायचे असतात। आणि हे सुक्या खोबऱ्याच्या कातळ्या मी आत्ता टाकणार आहे करून। तर आता हे बघा, मी हा रवा आहे तो चांगला तुपामध्ये लाल होईपर्यंत व्यवस्थित बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे। काकडी सालं काढवायची, किसायची किसणीवर आणि शिजत ठेवायची आहे। तर मी आता पहिलं काय करते, काकडी किसून घेते आणि शिजत ठेवते। तोपर्यंत काकडी एकदम शिजली ना, पाणी टाकायचं थोडंसं त्याच्यामध्ये आणि शिजून घ्यायची व्यवस्थित, आणि नंतर मग भाजलेला रवा टाकायचा आहे। तर पहिलं मी काकडी किसून घेते आणि शिजत ठेवताना तुम्हाला दाखवते। बघा, मी आता पातेलं ठेवलं आहे टोप, त्यामध्ये आपण हे काकडी किसलेली आहे ती शिजत ठेवूया। थोडंसं आपण 1 ग्लास पाणी टाकूया। काकडी तर भरपूर आहे, पण 1 ग्लास पाणी टाकायचं, मग काकडी व्यवस्थित शिजून येते। आणि ह्या बिया आहेत ना, त्या बिया चांगल्या आहेत, कोवळ्या आहेत, त्यामुळे मी आतमध्येच टाकणार आहे, कारण खाताना चांगल्या लागतात बिया। जर जून असतील तर नाही टाकायच्या। हे सगळं टाकून घेऊया व्यवस्थित, पाणी टाकून ते शिजून येणार आहे। आणि ही हळद आणि वेलची आहे ना, हळद, वेलची आणि जिरं ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे बारीक पूड करून, ते नंतर टाकायचं आहे आपल्याला, त्यांना छान असं त्यामुळे सुगंध येतो। हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा। मालवण, ह्याचं नाव आहे तवशाचा धोंडास। बघा, एवढं तूप टाकलं आहे मी। आता हा रवा भाजून घेते आहे, थोडा तूप बस होईल। हे बघा, वेलची, जिरा आणि हळद, थोडंसं हळद आणि साखर थोडीशी टाकली वाटण्यासाठी, कारण की वाटणार नव्हतं कमी सारण असल्यामुळे। तर हे वाटून घेतलं आहे। जरासं जिरं, जरा कण राहिले तरी चवीला छान लागतात, म्हणून असं सगळं वाटून घ्यायचं। आणि आता हे आपल्याला, हे बघा, काकडी शिजत आली आहे पूर्ण, रवा पण माझा भाजून झाला आहे। तर आता आपल्याला हे जे आहे ना भिजत ठेवलेलं, ते टाकायचं आहे काकडीमध्ये।
गूळ टाकून घेतला आहे। आता गुळाचं पण पाणी सुकत आलं आहे। आता मी वेलची वगैरे टाकून घेते। हे बघा हळद वगैरे टाकून घेतली आहे। हळदीचं प्रमाण पण एकदम बरोबर परफेक्ट झालं आहे। आता ह्या वेळेस काय करायचं, एवढं सगळं सुकत आलं ना की आता हा रवा दुसऱ्या टोपामध्ये काढून घ्यायचा आहे। पण त्याला दुसऱ्या टोपाला तूप लावून घ्यायचं पहिलं। पण काय करायचं ह्या वेळेस आपण जरासं खाऊन बघायचं की गोड कितपत झाला आहे। जर कमी वाटत असेल तर साखर टाकायची थोडीशी, म्हणून असं थोडंसं चाकून बघायचं। हे बघा ह्याला आता पाणी वगैरे काहीच लागणार नाही आहे। तर मी दुसऱ्या छोट्या टोपाला तूप लावून घेते आणि तव्यावर तो टोप ठेवायचा असतो। बारीक गॅसवर तवा ठेवायचा आणि तव्यावर तो टोप ठेवायचा असतो। हळदीची पानं खाली टाकायची, त्याच्या पहिलं तूप लावूया, हळदीची पानं टाकूया, नंतर हा रवा टाकायचा आणि परत वरती हळदीची पानं टाकून तूप टाकून ठेवायचं। छान हळदीच्या पानांचा पण सुगंध येतो, म्हणून ह्या पदार्थाला मालवणी रेसिपीज असं म्हणतात। कारण हळदीमध्ये तवशा काकडीचा वेल वगैरे असतात, ते ह्या सीझनलाच धरतात। काकड्या वगैरे भरपूर लागतात बघा। ह्या आमच्या गावच्याच काकड्या आहेत, मी आणलेल्या मे महिन्यामध्ये बिया घातलेल्या होत्या, त्या आत्ता आम्हाला भेटलेल्या। मला काही शूट करता आलं नाही गावी असताना। आता मी हे दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेते। अशी सगळी आपण लावून घ्यायची आहेत पानं हळदीची, कारण की त्या पानाने ह्या पानाने ना वास छान येतो। ही आपल्या गावावरून मी आणलेली पानं आहे, आमच्या घरच्या हळदीची। आता ह्याला काय करायचं आहे, तूप लावून घ्यायचं आहे थोडंसं। तूप आता लावताना हाताने आपल्याला लावावं लागणार आहे, कारण की चमच्याने लावून व्यवस्थित लागणार नाही। असं सगळं साईडला लावून घ्यायचं, पानांखाली टोपाला पण लावायचं, असं सगळं व्यवस्थित। हे बघा आता हे आपल्याला ह्या टोपामध्ये काढायचं आहे। असं सगळं बरोबर प्रमाण झालं आहे बघा। हे सगळं असं घ्यायचं टोपाचं काढून, म्हणून ह्याला टोपातला पण असं म्हणतात। कारण पहिला केक नव्हता तेव्हा हा पदार्थ खायची लोक करून, म्हणून त्याला टोपातला केक असं पण नाव आहे। हे सगळं व्यवस्थित असं लावायचं। आता ह्याच्यावर परत हळदीची पानं टाकायची आहेत, अशी लावायची। अशी लावून घ्यायची आणि याच्यावर असं तूप टाकायचं। भरपूर असं तूप टाकून ठेवलं ना की लागत पण नाही साईडने आणि चव पण चांगली लागते। आता हा बघा मी तवा तापत ठेवला आहे, ह्याच्यावर ठेवायचा। एक 10-15 मिनिटांमध्ये होऊन जाईल। बारीक गॅस करायचा आणि ठेवायचा, ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला। एक 10 मिनिटांनंतर मी भेटते तुम्हाला आणि दाखवते। एक 10 ते 15 मिनिटांनंतर आपण बघूया।
झाकण काढून. हे बघा चांगलं असं झालेलं आहे. पाणी पण आतमधलं सुकलं आहे. जसा आपण भात शिजवतो चुलीवर आणि टोपामध्ये ठेवतो पाणी सुकायला, त्याला भात मुरणे असं बोलतात, तसंच हे असतं. पाणी सुकण्यासाठी असं ठेवतात. आता मी गॅस काढून टाकते आणि असं झाकून ठेवायचं व्यवस्थित. हवं तर त्याच्यावर काहीतरी वजन ठेवू शकता तुम्ही. गॅस काढते, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला दाखवते मी. तर मैत्रिणींनो, हा बघा आपण रात्री बनवलेला रवशाचा धोंडा सकाळी तयार आहे. साईडने असं मी सुरी मारून घेते कारण की तुटेल म्हणून. कधीची पानं अशी काढून घ्यायची साईडला. कट करायचा. तर मैत्रिणींनो, ही मी रेसिपी बनवली आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कोण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.